स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो या कार्यक्रमामधून वितरित केला जाणार। सविस्तर माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर एकंदरीत मित्रांनो, 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर देशातील गरीब व गरजू शेतकऱ्यांना भारत सरकार आर्थिक मदत करतं आणि या आर्थिक मदतच्या उद्देशानेच शेतकऱ्यांना सरकारने 2019 पासून प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकार मार्फत राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधव देशातील 13 कोटीहून अधिक शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र आहेत आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेतला गेला आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 6,000 रुपये देतं आणि ते पैसे जे आहेत रक्कम ती थेट डीबीटी मार्फत अंतर्गत शेतकऱ्यांना खात्यात पाठवले जाते। हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयाचा 3 हप्त्यामध्ये जे पाठवले जात आहेत। तर एकंदरीत मित्रांनो, आपण अधिकृत वेबसाईटवर आहोत आणि पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत जो हप्ता आहे कोणता 19व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी बांधव आहेत। मात्र देशातील अनेक शेतकरी बांधवांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। कारण त्याचे कारण काय आहेत ते आपण समजून घेऊ। एकंदरीत मित्रांनो, तुमच्या योजनेमध्ये जर ई-केवायसी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो। एकंदरीत मित्रांनो, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे, त्यामुळे ई-केवायसी तुम्ही करून घ्या। सविस्तर माहिती पाहू तर मात्र देशातील काही शेतकरी पंतप्रधान किसान महासन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकणार नाहीत। कारण की जी ई-केवायसी आहे ती पूर्ण नसणार नाही। ज्यांची ई-केवायसी पूर्ण नसणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही। तर आपल्याला काय काम करायचं आहे तर सीएससी सेंटरवर जाऊन किंवा ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर पीएम किसान योजनेचा 18व्या हप्त्याचं स्टेटस जे आहे ते स्टेटस काढल्याच्या नंतर तुम्हाला जे लँड सेडिंग स्टेटस, आधार सेडिंग स्टेटस आणि ई-केवायसी प्रक्रिया न असेल तर ते येस करून घ्यायचं आहे। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये वितरित केला जाऊ शकतो, एक अशी शक्यता वर्तवली जात आहे। धन्यवाद मित्रांनो।